नंदुरबार जिल्ह्यातल्या आमलाड गावामध्ये मुलं पळवणारी टोळी आल्याच्या अफवेवरून राडा झालेला आहे आणि जमावानं तिघा संशयितांना बेदम चोप दिला असून त्यांची चारचाकी गाडीही पेटवून दिली। या घटनेत तिघे तरुण गंभीर जखमी आहेत। खबरदारी म्हणून गावात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। हे दृश्य आपण बघतोय। यावेळेस कशा पद्धतीने त्यांची चारचाकी गाडी जी आहे ती देखील पेटवून देण्यात आली। नंदुरबार मधली दृश्य मुलं पळवणाऱ्या टोळीच्या अफवेमुळे राडा झालेला आहे आणि यावेळेस तळोदा तालुक्यात जमावानं वाहनाची जाळपोळ केल्यानंतर 4 जणांना बेदम चोप दिलेला आहे। मुलं पळवणारे समजून या तिघांना बेदम मारहाण करण्यात आली। नंदुरबारच्या आमलाड गावातली ही धक्कादायक घटना आहे। यावेळी एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। मुलं पळवणाऱ्या टोळी गावामध्ये आल्याचा संशय या ठिकाणी गावकऱ्यांना आला आणि त्यांनी या तिघांना बेदम मारहाण केलेली आहे। त्यांची गाडी देखील पेटवून देण्यात आलेली आहे। नंदुरबारमध्ये जाळपोळ झालेली आहे। मुलं पळवणाऱ्या टोळी जी आहे ती इथं सक्रिय झाली असा संशय या ठिकाणी गावकऱ्यांना आला आणि त्यांनी मग या ठिकाणी आपण बघतोय जाळपोळ केलेली आहे। गाडी जी आहे या तिघांची ती पेटवून देण्यात आलेली आहे। आमचे प्रतिनिधी सागर आपल्या सोबत यावेळेस ऑनलाईन वरून जोडले गेलेले आहेत। सागर, नेमकं काय घडतंय नंदुरबार मध्ये? तळोदा तालुक्यातील आमलाड या गावामध्ये काही 1 ते 1.5 तासापूर्वीची ते टोळी पोरं पकडणारी टोळी असल्याचा अफवा गावात पसरली। त्यामुळे इथं काही 2 ते 3 तरुणांना बेदम अशी मारहाण करण्यात आली आहे। त्यानंतर तिथे असलेली 4 चाकी वाहन जे ते या ठिकाणी जमावानं पूर्ण पेटवून दिल्याचा हा सगळा प्रकार जो आहे तो धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। यात संशयित तिघ जे ते त्यांना गंभीररित्या अशी मारहाण या ठिकाणी करण्यात आली आहे आणि या तिघांना आता तळोदा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे हे सगळा प्रकार आहे। बिलकुल, धन्यवाद सागर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय या तिघांना बेदम चोप देण्यात आला, त्यांची गाडीही पेटवण्यात आलेली आहे। मुलं पळवणारी टोळी सक्रिय झाल्याच्या संशयातून नंदुरबारमध्ये ही घटना घडली।